जलसंपदा मंत्री विखे पाटलांच्या व्हिजिटर्सची मंत्रालयामध्ये आलिशान लॅम्बोर्गिनीतून चेकिंग शिवाय डायरेक्ट एंट्री। लॅम्बोर्गिनीतून आलं तरी कोण? दिवसभर मंत्रालयामध्ये वेगवेगळ्या चर्चा। ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला धक्का। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा आम आदमी पक्षाला पाठिंबा। दिल्लीत काँग्रेस आणि आपमध्ये जे घडलं तसं मुंबईतही होऊ शकतं। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा काँग्रेसला गर्भित इशारा। आम आदमी पार्टीच दिल्ली विधानसभा जिंकेल। ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं भाकीत। आप आणि काँग्रेस युती झाली असती तर चांगलं होतं, चव्हाणांची परखड भूमिका। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 महिना पूर्ण। राजकारण शिगेला, मात्र अजूनही न्यायाची प्रतीक्षा। बीडमधील सरपंच हत्येच्या निषेधार्थ आज राज्यभरातील ग्रामपंचायतींचं काम बंद आंदोलन। सरपंचांच्या सुरक्षेसाठी सरकारने ठोस उपाययोजना करण्याची मागणी। टोरेस कंपनीतल्या घोटाळ्याची पोलिसांना गेल्या वर्षीच कल्पना दिल्याचा दावा। टोरेसच्या माजी सीईओने दिलेला 182 पानांचा रिपोर्ट माझ्याच्या हाती। युक्रेन आणि रशियातल्या घोटाळेबाजांनीच केला टोरेसचा घोटाळा। सिद्दीकींच्या हत्येसाठी महाराष्ट्रासह यूपीतून सर्वाधिक 17 लाखाचं फंडिंग। पोलिसांच्या चार्जशीटमधनं उलगडा। सुपारीची रक्कमही कर्नाटक बँकेच्या गुजरातमधल्या शाखेत। वर्ध्याच्या नाफेड सोयाबीन खरेदी केंद्रावरती बारदाण्याअभावी खरेदी ठप्प। 6000 शेतकरी तातडले। यवतमाळमध्येही पोर्टल बिघडल्यामुळे खरेदी अर्ध्यावरच बंद। सुशिक्षित बेरोजगारांची लाखो रुपयांना फसवणूक करणाऱ्या तोतयाच्या मुसक्या। ड्रायव्हरच बनला आयकर आयुक्त। तोतयाकडून वेगवेगळी 28 ओळखपत्र जप्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।